नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण आंबे घेतलेले आहेत. आंब्याचं सीजन आहे आणि आपण चटपटी पदार्थ बनवतो. त्यामधलाच एक खास पदार्थ आहे जे की सर्वांनाच आवडतो आणि आंबट गोड चवीचा. आता ह्या ठिकाणी आंबे जे घेतले त्यामधला एक मोठा आंबा आपण ह्या ठिकाणी धुवून स्वच्छ घेणार आहोत. सुरुवातीला आपल्या पाण्यात टाकायचे. स्वच्छ धुवून झालं की आपण चांगलं व्यवस्थित त्याला नॅपकिननं पुसून सुद्धा घेतलेला आहे. आता त्यावरची आपल्याला सुरुवातीला पूर्ण साल काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण साल काढून झालेली अशी खिसणी घेतलेली आहे. तुम्ही जी नेहमी खिसणी वापरता ती घेतली तरी सुद्धा चालते. आता अशा पद्धतीने आपण पूर्ण खिस जो आहे तो काढून घेणार आहोत. तर खिसून झालेला बाउलमध्ये काढून सुद्धा घेतलेला आहे. त्या ठिकाणी एक पॅन घेतले, त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून तडतडून घेतले. त्यामध्ये 1 चमचा मेथ्या टाकलेल्या आहेत. 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी टाकलेल्या आहेत आणि गॅस बंद करायचे. आता ह्या ठिकाणी गॅस बंद केला तर आपण थोडंसं तेलात थंड करून घेतलेलं आहे. जास्त पण थंड झालेलं नाही आणखी. आता ह्या ठिकाणी आपण 1 चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा इतके लाल तिखट टाकायचे. 1/2 चमचा इतका आपण आता ह्या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता ह्यामध्ये आपण 1 चमच्यापेक्षा थोडीशी जास्त आपण ह्या ठिकाणी साखर घेतलेली आहे. साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. आता सर्व जिन्नस जे आहे ते आपण मिक्स केलेले आहेत आणि जो आपण आंबा खिसून घेतला त्यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त रंग आलेला आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटणारं तक्कू आपलं ह्या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत. वर्षभरासाठी आपण हे तक्कू स्टोअर करून ठेवू शकतो. अशाच पद्धतीने आपण भरपूर अशा आंब्याचं सुद्धा हे तक्कू बनवू शकतो. पण तुम्हाला जास्त प्रमाणात तक्कू बनवायचा असेल तर ते कसं बनवायचं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. अगदी साधी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणार आहे. हे तक्कू आहे. 1 भाकरी जागी 2 भाकरी नक्की जाणार ताटला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे तक्कू कसे झाले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.